नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट मित्रांनो आलेली आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी पात्र आहेत, तर अशा महिलांना 3 सिलेंडर गॅस हे मोफत दिले जाणार आहेत. त्याच पद्धतीनं या योजनेअंतर्गत जे महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये देखील पात्र आहेत, तर अशा महिलांना देखील 3 सिलेंडर गॅस हे मोफत दिले जाणार आहेत. तर त्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत, तर अशा पात्र महिलांना त्याच पद्धतीनं जे महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र आहेत, तर अशा महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता वर्षाला 3 सिलेंडर गॅस हे दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला हे जे वर्षाला 3 सिलेंडर गॅस मोफत दिले जाणार आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 830 रुपये हे भरायचे आहेत. आणि हे 830 रुपये भरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे काय सबसिडी असेल ती सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता यामध्ये हे पैसे कसे मिळणार आहेत, तर तुमच्याकडे जर का उज्ज्वला कनेक्शन असेल, उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल, तर तुम्हाला 830 रुपये हे दिले जाणार आहेत. आणि तुमच्याकडे जर का उज्ज्वला गॅस सोडून दुसरं कनेक्शन असेल, तुम्ही जर का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र असाल, तर तुम्हाला त्यासाठी 530 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. म्हणजे काय, तर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला 830 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आणि दुसरं गॅस कनेक्शन असेल तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जर पात्र असाल, तर तुम्हाला 530 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता मित्रांनो, याच्यामध्ये 2 बदल हे केले गेले आहेत. तर बदल कोणते आहेत, तर आपण जर पाहिलं पूर्वी याच्या अगोदर जो GR होता, तर त्या GR मध्ये तुमच्या घरातलं जे काही गॅस कनेक्शन आहे, तर ते गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावरती असणे अपेक्षित होतं. परंतु मित्रांनो, आता याच्यामध्ये एक बदल केला गेला आहे. तर हे जे समजा तुमच्या घरामध्ये जर का पुरुषांच्या नावावरती जर गॅस कनेक्शन असेल, तर तुम्ही ते महिलांच्या नावे ट्रान्सफर करू शकता. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या जे काही गॅस कनेक्शनचा डिस्ट्रीब्युटर असेल त्यांच्याकडून ते महिलांच्या नावावरती ट्रान्सफर करून तुम्ही या योजनेमध्ये पात्र होऊ शकता. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असं अजूनही आपण जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.